हॅलो. आपण कुठलीही ट्रीटमेंट करायच्या आधी म्हणजे स्पेशली फेस ट्रीटमेंट करायच्या आधी, फेशियल करायच्या आधी स्किन ॲनालिसिस करतो आणि खूप जणांना काय होतं ना, स्किन ॲनालिसिस प्रॉपर पद्धतीने करता येत नाही. तर ते कसं करायचं आज आपण ते बघणार आहोत की स्किन ॲनालिसिस हे कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्किन ॲनालिसिस हे जे आहे हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो आपण. 3 पद्धतीमध्ये वेगवेगळ्या डिवाइड केलं जातं. सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे आहे स्किन टाईप. सो स्किन टाईप काय असतं तर पहिलं म्हणजे 4 पद्धतीचे स्किन टाईप असतात. नॉर्मल, ड्राय, ऑइली आणि कॉम्बिनेशन असे 4 स्किन टाईप असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा चेक करायचं आहे की स्किन टाईप काय आहे क्लायंटचा. तो ड्राय दिसतोय का, ऑइली दिसतोय का, कॉम्बिनेशन आहे, कशा पद्धतीचा स्किन टाईप आहे ते आधी आपल्याला चेक करायचं आहे. सेकंड त्याची कॅटेगरी असते स्किन कंडिशन काय आहे. स्किन कंडिशन मध्ये काय होतं, 2 पद्धतीच्या स्किन कंडिशन्स असतात. एक असतं डिहायड्रेशन, दुसरं असतं सेन्सिटिव्हिटी. आता खूप जणांना दोन्ही गोष्टी असू शकतात, खूप जणांना एकच गोष्टी असतात. तर असं सांगता येत नाही की डिहायड्रेशन असेल तर सेन्सिटिव्हिटी नाही किंवा सेन्सिटिव्हिटी असेल तर डिहायड्रेशन नाही, असं नाही. दोन्ही गोष्टी क्लायंटला असू शकतात. आणि तिसरी जी स्टेज आहे स्किन ॲनालिसिसची ती म्हणजे स्किन प्रॉब्लेम्स काय आहेत. तर आपण सगळ्यात पहिले काय केलं, आधी बघायचं स्किन टाईप. समजा एखाद्या क्लायंटची स्किन ड्राय आहे. दुसऱ्यांदा बघायचं स्किन कंडिशन. सो एखाद्या क्लायंटची स्किन ड्राय प्लस डिहायड्रेशन आहे. आणि थर्ड याच्यामध्ये बघायचं स्किन प्रॉब्लेम काय आहे. आता हे सोडून स्किन प्रॉब्लेममध्ये प्रचंड प्रॉब्लेम येतात, जसे पिंपल्स असतात ज्याला आपण ॲक्ने म्हणतो किंवा ब्रेकआउट म्हणतो, क्रस्ट असतं क्लायंटच्या स्किनवरती, पोस्ट ॲक्ने स्कार्स असतात, पिगमेंटेशन असतं, पिट्स असतं, प्रोफिट्स असतात, एजिंग असतं, फाईन लाईन्स असतात, अंडर आय सर्कल मेजरली असतात, त्याच्यानंतर लूज झालेली असते स्किन ज्याला सॅगिनेस आपण म्हणतो. तर असे असंख्य प्रॉब्लेम्स असतात. सो अशा सगळ्या गोष्टींमध्ये आधी पहिले स्किन ॲनालिसिस करायचं. त्याच्यानंतर 70% स्किन आपल्याला काय दिसतीये म्हणजे काय की एखाद्याची स्किन ड्राय पण आहे, प्लस डिहायड्रेशन पण आहे, प्लस प्रॉब्लेम मधलं काय तर पिगमेंटेशन पण आहे. अशा 3 गोष्टी आहेत. मग तुम्हाला मेजरली काय दिसतंय, सगळ्यात जेव्हा तुम्ही 100% आपण चेहरा बघतो ते 100% चेहऱ्यामध्ये तुम्हाला 70% प्रमाण कशाचं जास्त दिसतंय. तर स्किन बघितल्या तुम्हाला पिगमेंटेशन जास्त उठून दिसतंय किंवा तुम्हाला ड्रायनेस जास्त उठून दिसतोय किंवा तुम्हाला डिहायड्रेशन जास्त उठून दिसतंय प्रॉमिनंटली. तर पहिलं ट्रीटमेंट हे तुम्ही त्याला देणार आहात. जर डिहायड्रेशन तुम्हाला मेजर वाटत असेल तर तुमची पहिली जी ट्रीटमेंट असेल तुमची डिहायड्रेशनवर गेलेली म्हणजे करायला पाहिजे डिहायड्रेशनवरती. पण अशा वेळेला असं असू शकतं की क्लायंट आपल्याकडे आले पिगमेंटेशनसाठी, तर तुम्हाला त्यांना कन्सल्टेशन करायचं आहे की क्लायंटची स्किन जर हेवीली डिहायड्रेट असेल तर पिगमेंटेशनला ते तितक्या लवकर रिस्पॉन्स करणार नाही किंवा पिगमेंटेशन तितक्या लवकर नाहीसं होणार नाही किंवा म्हणजे जे लाईटनिंग रिझल्ट त्याला आला पाहिजे तो येणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी डिहायड्रेशनवरती काम करायला पाहिजे. त्यांच्या स्किनला प्रॉपर लेवलचं हायड्रेशन वाढवायला पाहिजे, हायड्रेशन मेंटेन करायला पाहिजे आणि मग आपण पिगमेंटेशनवरती काम करू शकतो. सो अशा पद्धतीचं तुम्ही जेव्हा कन्सल्टेशन करून क्लायंटला प्रॉपर पद्धतीने गाईड कराल आणि मग तुम्ही जर त्यांना ट्रीटमेंट दिली तर 100% तुम्हाला रिझल्ट येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तुमचे रिझल्ट हे प्रॉपर येतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझल्ट प्रॉपर येण्यासाठी तुम्हाला प्रॉडक्टही तेवढेच चांगले वापरायला पाहिजे. सो असं नाही आहे की तुम्ही कन्सल्टेशन छान केलं आणि काही प्रॉडक्ट्स वापरले, असं नाही होणार. सो तुमचं कन्सल्टेशन त्याचबरोबर क्लायंट बरोबर जे तुम्ही कमिट करताय त्या गोष्टी तुमच्या प्रॉपर पद्धतीचं जे काही तुम्ही पॅकेज बनवून देताय ते स्टेप बाय स्टेप आहे का नाही ते, आणि मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लायंटचं होम केअर. तुम्ही ट्रीटमेंट तर देताय, रिझल्ट तर येतोय, पण क्लायंट होम केअर घेत नाहीये तर त्याचाही तुम्हाला रिझल्ट तेवढ्या लवकर येणार नाही जेवढ्या लवकर आला पाहिजे. सो होम केअर या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर तुमचं क्लायंटही तेवढं व्यवस्थित तुमचं ऐकत असेल आणि तुमचं कन्सल्टेशन प्रॉपर झालं असेल, फॉर शुअर तुमचा क्लायंटला रिझल्ट हा खूप सुंदर येईल. ओके. सो कन्सल्टेशन ही या पद्धतीने करायला सुरुवात करा.